हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त खमंग खरपूस भरपूर सारण भरून आलू पराठा कसा करायचा ते पाहणार आहे। एकदम मस्त झालेले आहेत बघा, एकदम छान असे गुबगुबीत असे एकदम भरपूर सारण भरून आपण हे पराठे बनवलेले आहेत बघा। मस्त चविष्ट असे होतात। एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट असे पराठे बनलेले आहेत भरपूर सारण भरून। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, तुमचे पण पराठे छानच होणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आलू पराठा बनवण्यासाठी इथे मी 8 ते 10 इथे बटाटे मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। आता बटाटे आपले 8 ते 10 आपले बटाटे आहेत। त्यासाठी आपण इथे बघा गव्हाचं पीठ मी सर्वप्रथम चाळून घेतलेलं आहे। इथे अंदाजे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। 1 चमचा तूप घातलेला आहे, ऑप्शनल आहे पण चव छान लागते। 1 चमचा मी तूप घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं। आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। छान असं मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे पराठे छान असे होतात बघा। इथे बघू शकताय मी थोडं थोडं पाणी घालून पीठ एकदम मऊसूद असं मी मळून घेतलेलं आहे बघा। इथे बघू शकताय या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पराठा आपले अजिबात फाटत नाहीत। जसं आपलं स्टफिंग असतं तसंच आपलं कणिक पण पाहिजे। इथे बघा आपले इथे मी बटाटे थंड झालेले आहेत। मी साल काढून घेते बटाट्यांची, सगळ्या बटाट्यांची इथे साल काढून घेतलेले आहे। आता मॅश करून घ्यायचे। तुम्ही मॅशरनं मॅश करा किंवा हाताने असे मॅश करू शकता। मी हाताने बटाटे थोडेसे मॅश करून घेते। इथे सगळे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता आपण मसाले घालूया, साहित्य घालूया। इथे 2 चमचे, या चमच्याने धनेपूड घालून घेते, छान चव लागते। इथे बघा 1 चमचा आमचूर पावडर, इथे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे। आणि इथे बघा हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे, ती घालून घेते। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी वाटून घातलेल्या आहेत। आणि इथे बघा लाल मिरची पावडर घालते, तिखटवाली आहे। याच्यात आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि लाल तिखट पण घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तिखट घाला। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चव छान लागते पराठ्यांमध्ये। एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घातलेला आहे। आणि 2 चमचे कसुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे। गरम करून घ्यायची, म्हणजे छान अशी बारीक होते बघा। कसुरी मेथी जरूर घाला, चव छान लागते पराठ्यांमध्ये बघा। हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून असं मिक्स करून घेते बघा। व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं। व्यवस्थित मिक्स करून थोडं मळून घ्यायचं, म्हणजे एकजीव होतं हे। इथे बघू शकता स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे, असं थोडं मळून घेतलेलं आहे। आता याला हाताला तेल लावून आपण याचे गोळे करून घेऊया। गोळे करा किंवा तसं जरी तुम्ही चमच्याने भरलं तरी चालतं। मी इथे बघा मोठे मोठेच गोळे करून घेते। भरपूर सारण भरून आपण हे पराठे बनवणार आहे। इथे आपले गोळे झालेले आहेत बघा। तेवढ्या मिश्रणामध्ये मोठे आपले 12 ते 13 गोळे झालेले आहेत। इथे बघू शकताय या पद्धतीने मी याचे गोळे करून घेतलेले आहेत। इथे सुकं पीठ पण घेतलेलं आहे, थोडंसं पीठ घेतलेलं आहे। बघू शकताय भरपूर सारण भरून छान असा गुबगुबीत खरपूस असा पराठा बनवणार आहे। वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं। इथे बघू शकताय वाटी करून घेतलेले आहे। या पद्धतीने मी याचा उंडा बनवून घेते। या पद्धतीने वरचं जे पीठ असतं ते यालाच आपण छान असं लावून सुकं पीठ लावून याला वरून प्रेस करायचं, म्हणजे जे आतलं स्टफिंग असतं ते सगळीकडे पसरलं जातं आणि छान असा पराठा आपला तयार होतं। सगळ्या बाजूने हे पसरतं आणि अजिबात याच्यातलं स्टफिंग बाहेर येत नाही बघा। हलक्या हाताने लाटून घ्यायचं, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असा मी पराठा लाटून घेतलेला आहे। थोडेसे जाडसरच लाटायचे, चव छान लागते। इथे बघू शकता तवा आपला गरम झालेला आहे। इथे मी त्यावर पराठा घालून घेते। हवं तर तुम्ही तूप, तेल, बटर काही टाकू शकता। सुरुवातीला मी पराठा घातलेला आहे। थोडे बबल्स आले की आपल्याला पलटी करून घ्यायचं आणि थोडंसं परतला की भाजला की यावर तेल लावून दोन्ही साईडने चांगला खरपूस भाजून घेणार आहे, खमंग खरपूस असा। इथे बघू शकता दोन्ही साईडला मी तेल लावते, तुम्ही तूप, बटर काही लावू शकता। इथे बघू शकता दोन्ही साईडने मी तेल लावून चांगला पराठा भाजून घेते बघा। मस्त असे पराठे तयार होतात बघा आणि छान टम्म असे फुगतात बघा, मस्त फुलतात बघा। बघू शकताय तुम्ही सगळ्या साईडने प्रेस करायचं, छान फुलला जातो बघा।
सगळीकडे असं दोन्ही साईडने चांगला मी खरपूस भाजून घेतलेला आहे. बघू शकताय, खरपूस भाजायचे म्हणजे चवीला छान लागतात. बघा मी काढून घेतलेला आहे. दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे आणि दुसरा पण चांगला मी दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेते. बघा हा पण छान फुललेला आहे. बघा सगळे पराठे छान फुलतात. बघा मस्त असे प्रेस करायचे आणि भाजायचं. बघा छान खमंग भाजतात आणि छान असे फुलतात. दुसरा पण छान असा दोन्ही साईडने भाजलेला आहे. मी काढून घेते. सगळे पराठे त्याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत. खमंग खरपूस गुबगुबीत भरपूर सारण भरलेला असा चवीला एकदम मस्त झालेले आहेत. बघा हे पराठे मस्त होतात. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही आलू पराठा बनवून बघा. तुम्ही मुलांच्या डब्यासाठी, तुमच्या नाश्त्यासाठी किंवा जेव्हा पण तुम्हाला खायचं असेल नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा. मस्त होतात बघा, एकदम चविष्ट. मी हे चटणी बरोबर खाऊ शकता, लोणच्या बरोबर, किंवा असे जर खाल्ली तर छान लागतात. मी चटणी बनवलेली आहे बघा, छान अशी मस्त लागतात बघा, खमंग असे. पद्धतीने नक्की एकदा आलू पराठा करून बघा. तुम्हाला पण हे खूप आवडेल ही रेसिपी आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक पाहिल्याबद्दल धन्यवाद.